नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला जाहिराती येणं चालू झालेलं आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम द्यायचा. पण प्राधान्यक्रम तुम्हाला कोणकोणते येऊ शकतात थोडक्यात या विशेष सिरीजच्या माध्यमातून समजून घ्या. आज आपण पहिली सिरीज घेतोय ज्यामध्ये आपण घेणार आहोत की तुमचं डीएड आणि बीएड जर मराठी माध्यम असेल तर तुम्हाला शाळा माध्यम कुणाला कोणकोणते मिळू शकतात. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टू द पॉइंट तुम्हाला मी आन्सर देतो, ह्याच पॉइंटचा आन्सर तुम्हाला देतो, विथ प्रूफ आन्सर देतो. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील, याच्या अवांतरचे काही प्रश्न असतील शिक्षक भरती संदर्भात तर कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यावरती पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. आता बघूया, पण तत्पूर्वी एक मेंटरशिपची बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यापासून ते नियुक्ती होण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुम्हाला गायडन्स करणार आहोत. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हाच असणार आहे की प्राधान्यक्रम कुठे आणि कोणते द्यायला हवे. तुम्हाला आलेले प्राधान्यक्रम बरोबर आहेत का, तुमच्याकडे असणारे अवेलेबल डॉक्युमेंटच्या अगेन्स्ट तेच प्राधान्यक्रम आहेत का, चुकून वेगळे प्राधान्यक्रम आले असेल याचा अर्थ तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करताना चुकलेले आहात. या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत. त्यासाठी ही बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. युट्यूबवरती पण आम्ही लेक्चर घेणारच आहोत, फक्त ते स्कॅटर्ड असणार. इथे टू द पॉइंट 1-to-1 काउन्सिलिंग पण होणार आहे. दुसरं महत्वाचं, सीडीची बॅच आपण चालू केली. तुमच्या विद्यार्थी मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, शिक्षकांना पण सांगा. या बॅचमध्ये तुम्हाला मराठी हिंदीमध्ये शिकवलं जाणार आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. बॅच चालू झाली आहे. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असणार आहे. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली ऍपची, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, समजून घ्या. पहिला मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण समजून घेऊया की यामध्ये तुमची व्यावसायिक अर्हता जर डीएड बीएड दोघांपैकी मराठी असेल. आता बघा, पुढे मी लिहून का ठेवलं असं ते सांगतो. तुम्हालाच नाही मिळणार आहे तर मराठी व्यतिरिक्त ज्यांचं डीएड बीएड इंग्रजीसह कोणत्याही माध्यमातून जरी झालं असेल ते पण तुमच्या बरोबर कॉम्पीट करायला असणार आहे. फक्त वेगळं काय ते पुढे मी सांगतो तुम्हाला. पण लक्षात घ्या, तुमचं डीएड किंवा बीएड मराठीत असेल तुम्हाला तर आहेच संधी, पण तुमच्या बरोबर इतर जे माध्यम आहे इंग्रजीसह कोणतंही माध्यम असू द्या, उर्दू, हिंदी, कन्नड, गुजराती, त्यांना पण सेम संधी असणार आहे. लक्षात घ्या. आता मी स्पेसिफिकली याविषयी बोलायचं म्हणून तो मुद्दा ठेवला, पण तुम्हाला कॉम्पीट करायला हे असणार ते कंसात टाकून पण ठेवलाय. मग तुम्हाला डीएड बीएड मराठी असेल तर बघा, अनिवार्य पात्रता तर असणार तुम्हाला. व्यावसायिक अर्हता तुमचं डीएड असेल किंवा बीएड असेल. शैक्षणिक अर्हता 12वी किंवा ग्रॅज्युएशन असेल. टीईटी सीडी पेपर 1 पेपर 2 किंवा दोघंही असेल किंवा नसेलही. आणि टेटचा स्कोर याच्या आधारे तुम्हाला हे गरजेनुसार हे अनिवार्य आहे. ओके, आता बघा, 10वी परीक्षा माध्यम तुमचं मराठी आहे. बरोबर. पहिला मुद्दा काय की तुमचं डीएड बीएड मराठीत झालंय आणि तुमचं 10वीचं माध्यम पण मराठी असेल तर शाळा तुम्हाला 100% मराठी माध्यम मिळणारच आहे. म्हणजे आता कंडिशन कुठे आहे मी इथे स्टार करून ठेवलं. 10वीला पण मराठी पाहिजे तर मराठी माध्यम तुम्हाला 100% मिळेल. ओके, मग वर्ग कोणकोणते मिळतील तुम्हाला? 1 ते 10 हे सगळे वर्ग आहेत. मग तुमच्या ह्या अनिवार्य पात्रतेनुसार हे वर्ग तुम्हाला 1 ते 5चा गट आहे, 6 ते 8चा गट आहे, 9 ते 10चा गट आहे. तुम्हाला माहिती असेल 1 ते 5च्या गटला डीएड कंपल्सरी, 6 ते 8ला तुमचं डीएड असेल किंवा बीएड और बीएड असेल तरी पण चालणार आहे. आणि इथे 9 ते 10ला बीएडचे उमेदवार लागतात. इथे तुम्हाला माहिती असेल पेपर 1 क्वालिफाईड असावं लागतं, इथे पेपर 2 क्वालिफाईड असावं लागतं, इथे गरज नाही. बरोबर आहे, हे कळलं तुम्हाला. डीएड बीएड मराठी आहे, तुम्हाला मराठी माध्यमात शाळा मिळणार जर 10वीला मराठी माध्यम 10वीची परीक्षा तुम्ही मराठी माध्यमात दिली असेल तर. क्लिअर झालं. आता दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो. दुसरा मुद्दा काय, सेम तुमचं परत आहे, डीएड बीएड मराठी असेल त्यात हे पण येणारच आहे. अनिवार्य पात्रता मी सांगितल्याप्रमाणे ऍज इट इज आहे. आता 10वीचं माध्यम जे आहे ना ते मॅटर करतं. मी त्याला इथे स्टार करून ठेवतो. डीएड बीएड मराठी 10वीचं माध्यम शाळा माध्यमानुसार माध्यम असावे. म्हणजे काय, शाळेचं माध्यम जे असेल तेच तुमचं 10वीचं माध्यम किंवा 10वीचं माध्यम जे होतं तेच त्याच माध्यमाची शाळा तुम्हाला मिळणार. व्हाईस वर्सा. इथे लक्षात. म्हणजे सपोज 10वीला मराठी होतं तुम्हाला माध्यम, 10वीला इंग्रजी माध्यम होतं, 10वीला हिंदी माध्यम होतं किंवा इतर कोणतंही उर्दू, कन्नड, गुजरात कोणतंही माध्यम 10वीला जे होतं त्याच माध्यमाची शाळा तुम्हाला इथे मिळणार आहे. कळतंय का? 10वी परीक्षा माध्यम नुसार त्या माध्यमाची शाळा मिळणार. इथे जे माध्यम तेच माध्यम तुम्हाला इथे, म्हणजे डीएड बीएड मराठी असू देत पण इथे जे माध्यम असेल 10वीला ते माध्यमाची शाळा तुम्हाला 100% मिळणार. तुमची कॉम्पिट कोणाबरोबर असणार आहे? मग 10वीची परीक्षा कोणत्या माध्यमात दिली बाबा विद्यार्थ्यांनी? त्यांनी मराठी माध्यमात, तो मग आपल्या मराठीमध्ये आहे. तो इंग्रजी मग इंग्रजी माध्यमाला आहे. तो हिंदी आहे, हिंदी माध्यमात जाईल. उर्दू माध्यमाला जाईल तो. अदरवाईज कुठे जाणार नाही. वर्ग सेम तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 1 ते 10ची म्हणजे 1 ते 5 गट, 6 ते 8, 9 ते 10चा गट. दुसरा मुद्दा क्लिअर झाला तुम्हाला. 10वीला कोणता विषय आहे त्यानुसार तुम्हाला इथे माध्यम मिळणार आहे.
आता पुढचा एक प्रश्न आहे की डीएड बीएड मराठीत झालंय सर, मग आम्हाला सेमी इंग्रजी माध्यमासाठी संधी मिळेल का, हा एक प्रश्न आहे तुमचा. चला त्याचं उत्तर तुम्हाला मी देतो. मग त्याला कंडिशन आहे ते आपण सांगतो. तुमचं बघा डीएड बीएड मराठीत झालंय पण कंडिशन आहे, मी इथे टाकतोय कंडिशन. काय कंडिशन आहे? सेमी इंग्रजी 1 ते 5 वर्ग शाळेसाठी डीएड इंग्रजी, मी काय म्हटलं डीएड इंग्रजी, आता बीएडचा विद्यार्थी 1 ते 5 ला चालतच नाही, सो 1 ते 5 साठी सांगतो तुम्हाला, फक्त इथे चालणारच नाहीये, लक्षात घ्या. डीएड इंग्रजी माध्यमचे उमेदवार प्रवर्गानुसार उपलब्ध नाही झाले तर नवीन जाहिरात देऊन यांना संधी मिळणार. म्हणजे कुणाला ज्यांचं डीएड मराठीत झालंय त्यांना संधी मिळणार आहे. सेमी इंग्रजी शाळेला पण तुम्हाला संधी मिळेल, पण कंडिशन काय? पहिल्यांदा हे नाही भेटले तर हे, म्हणजे कंडिशन नंबर 1. दुसरी कंडिशन तुम्हाला सांगतो मी. दुसरी कंडिशन कशी आहे तर बाकी तर अनिवार्य पात्रता ऍज इट इज तुम्हाला माहिती ती. दुसरी कंडिशन आहे की तुमचं 10वी परीक्षाचं माध्यम कोणतं असावं. बघा एकतर म्हणजे 10वी परीक्षा माध्यम नाही, हा मुद्दा तर सोडतोच मी तुम्हाला. म्हणजे काय दुसरं काय पर्याय दिलाय त्यांनी, डीएड मराठी चालेल, इंग्रजी माध्यमाची शाळा इंग्रजी डीएड वाले नाही भेटले 1 ते 5 ला तर सेमी इंग्रजीला ह्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. डीएड मराठी प्लस प्लस काय तुमचं 12वी विज्ञान असेल, सायन्स, तुम्हाला संधी सेमी इंग्रजीला आहे. तुमचं जर BA किंवा MA इंग्रजीमध्ये जर झालं असेल तर तुम्हाला संधी इथे काय आहे, म्हणजे तिकडे तुम्हाला इंग्रजी माध्यमाची शाळा पण मिळू शकत होती तिकडे, आणि ते सेमी इंग्रजी पण मिळेल तुम्हाला, लक्षात घ्या. तिकडे मराठी माध्यमाची मिळत होती, इकडे सुद्धा तुम्हाला जर 12वी विज्ञान असेल तर मराठी माध्यम, 10वी होतं तुमचं मराठी म्हणून मराठी तर मिळाल्या, मराठी माध्यम मिळालं तुम्हाला, पण तुमच्याकडे 12वी सायन्स असेल ना तुम्हाला सेमी इंग्रजीच्या पण मिळणार. बघ दोन्ही चान्स आहेत की नाही. हा तुमचं BA इंग्रजी MA इंग्रजी असेल तरी संधी तुम्हाला, BSc किंवा MSc झाला असेल तरी पण तुम्हाला सेमी इंग्रजीला संधी दिली जाईल. शाळा मग कोणती असेल तुम्हाला, सेमी इंग्रजी शाळा असेल, वर्ग असेल 1 ते 5. कळतंय मी काय बोलतोय तुम्हाला. मग आता हा GR 20 जानेवारी 2026 याच्याबद्दल पाठीमागच्या व्हिडिओ मी ऑलरेडी कालचाच व्हिडिओ म्हणजे त्यात डिटेलमध्ये सांगितलेला आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतला व्हिडिओ काल मी घेतलाय. मग आता यामध्ये सांगितलेले हे 4 नंबरचा मुद्दा आहे, हा पूर्ण एक्सप्लेन केलाय बघा. हा पूर्ण जो मी आता तुम्हाला एक्सप्लेन केला तर यानुसारच कालचा व्हिडिओ एकदा बघून घ्या. आता हे लागू केलंय त्यांनी, कधीपासून लागू केलंय 2025च्या या शिक्षक भरतीला लागू केलेलं आहे. आणि इथून पुढे त्यानंतर होणाऱ्या सर्वच ज्या तुमच्या टेट असेल त्या सगळ्यांना शिक्षक भरतीला लागू असणार आहे. हा 20 जानेवारी 2026चा GR आहे. आता फायनल मी तुम्हाला सांगतो बघा, तुमचं डीएड बीएड जर मराठी असेल, डीएड बीएड मराठी असेल, बाकी तुम्हाला शाळा, बाकी अनिवार्य पात्र तुम्हाला माहिती आहे, TET पेपर 1 पेपर 2 ते तुम्हाला 12वी लागतं, ग्रॅज्युएशन नाही माहिती तुम्हाला. मग बघा तुम्हाला काय मिळणार, मग डीएड बीएड मराठी असेल तर 10वी परीक्षा माध्यमनुसार त्या माध्यमाची शाळा मिळणार. पहिला मुद्दा त्यानुसार, म्हणजे 10वीचं माध्यम काय आहे तुमचं, 10वी हे तर कंपल्सरी झालं. 10वी माध्यम पेपरचं माध्यम काय असेल त्यानुसार माध्यमची शाळा तुम्हाला मिळणार. दुसरं काय तुम्हाला सांगितलं, उदाहरण पण दिलंय तुम्हाला, 10वी मराठी माध्यम होतं, मराठी माध्यम शाळा 100% मिळणार. इंग्रजी माध्यमाने तुम्ही 10वी शाळा दिली आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा मिळणार. हिंदी माध्यमातून तुम्ही 10वीची परीक्षा दिली आहे, हिंदी माध्यमाची शाळा तुम्हाला मिळणार. जे माध्यम 10वीला होतं त्या माध्यमाची शाळा मिळणार. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा काय, वर्ग किंवा गट तुम्हाला कोणते मिळणार, 1 ते 10चे म्हणजे 3ही गट तुम्हाला मिळू शकतात तुमच्या अनिवार्य पात्रतेनुसार. दुसरं काय मुद्दा, मग सेमी इंग्रजी पण तुम्हाला मिळणार. बघा सेमी इंग्रजीच्या स्कूल पण तुम्हाला मिळणार. म्हणजे डीएड बीएड धारकांना दोन्ही संधी आहे. 1 ते 10 पर्यंत तुम्हाला तुमचं 10वीच्या माध्यमानुसार पण शाळा अवेलेबल असतील आणि सेमी इंग्रजीला सुद्धा तुम्हाला संधी मिळू शकते. क्लिअर झालं. आता पुढे तुमचं बीएड जर मराठी असेल तर तुम्हाला डीएड आणि बीएड मराठी असेल तर 11वी-12वीचे पण तुम्हाला ग्रॅज्युएशन नुसार स्कूल मिळतात. तुमचं बीएड मराठी आहे आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या विषयात झालंय सब्जेक्टमध्ये त्या सब्जेक्ट नुसार तुम्हाला 11 आणि 12 या वर्गांना सुद्धा तुम्हाला इथे संधी मिळणार आहे. आणि तुमचं बीएड मराठीमध्ये आहे, ग्रॅज्युएशन ज्या सब्जेक्ट मध्ये झालं त्या सब्जेक्ट नुसार तुम्हाला ऑलरेडी मी आता सांगितलंय 9 ते 10चे वर्ग माध्यमानुसार मिळणारच आहे तुम्हाला. समजतं मी काय बोललो. फक्त इथे माध्यम कोणते पकडले आहे, 10वीचं पकडले, 10वीचं माध्यम त्यानुसार इथे माध्यम. इथे मात्र तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ज्या सब्जेक्ट मध्ये झालेलं आहे त्या सब्जेक्टच्या स्कूल तुम्हाला मिळणार आहे. एकदम सिंपल भाषेत क्लिअर कट सांगितलेलं आहे. याच्यातही अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये कळवा. आणि विशेषतः हा व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. तुमच्या मित्रांना सगळ्यांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अजून काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये टाका, मी माहिती घेऊन तुम्हाला नक्की सांगेल. तुमच्या मित्रांनाही सांगा, इग्नाइट अकॅडमी भरपूर चांगलं मार्गदर्शन करत आलेली आहे.
मला माहिती आहे तुम्ही सगळे कमेंटमध्ये नेहमी टाकत असतात. सो आमची टीम पण खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड करत आलेली आहे. सगळ्या इतर विद्यार्थ्यांना, शिक्षकांना नक्की कळवा, तुमच्या ग्रुपमध्ये कळवा, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये पण कळवा. टीईटी, सीटीटी आणि टेटच्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. सो इथे मी थांबतो. पुन्हा एकदा आवडला व्हिडिओ तर लाईक करून मित्रांना शेअर करा आणि अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.